हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025चा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट चॅप्टर 2 टू द कॉन्स्टिट्यूशन त्याचा क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशन ऑफ वोटर्स अँड काउन्सिलर याचा सेकंड टॉपिक आपण बघत आहे, जे सेक्शन्स आहे 11, 12 आणि 13. ठीक आहे. याच्या आधी आपण 8, 9, 10 जे सेक्शन्स आहेत ते कव्हर केलेले होते. आता आपण 11, 12, 13 हे जे आहेत हे सेक्शन्स कव्हर करत आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण जो कॉन्स्टिट्यूशनचा होता तो क्वालिफिकेशन डिस्क्वालिफिकेशनचा वोटर काउन्सिलचा सेक्शन होता. ठीक आहे. हाच त्याला आपण आता कंटिन्यू करत आहे. तर बघा, आज जे आहे ते सेक्शन 11, 12 मध्ये आपण काय शिकणार आहे. सेक्शन 11 जो आहे तो आहे डिसेबिलिटी फ्रॉम कंटिन्यूइंग ॲज अ काउन्सिलर. ठीक आहे. नगरसेवक म्हणून कार्यरत राहण्यास मनाई करणारी कारणे. सेकंड आहे क्वेश्चन ॲज टू डिस्क्वालिफिकेशन टू बी डिटरमाइंड बाय द जज. आणि थर्ड आहे लायबिलिटी ऑफ काउन्सिलर टू रिमूवल फ्रॉम ऑफिस. तर हे जे 3 सेक्शन्स आहे याच्यामध्ये आपण आज 25 MCQs बघणार आहे, इंग्लिश आणि मराठी कंबाईन दोन्ही लँग्वेजमध्ये. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे सपोर्ट्स तेव्हाच आपण हे व्हिडिओ सिरीज जी आहे ती कंटिन्यू करू शकणार टिल एक्झामपर्यंत. जेवढे होतील तेवढे मी याच्यामध्ये टॉपिक कव्हर करण्याचा ट्राय करत आहे. तर एक्झामची डेट तशी पण यायचीच आहे. तर जेव्हापर्यंत एक्झामची डेट येते तेव्हापर्यंत आपण मोस्ट ऑफ द टॉपिक याचे कव्हर करून घेऊ. त्याच्यामुळे प्लेलिस्टला आत्ताच तुम्ही तुमच्याजवळ सेव्ह करून घ्या, मीन्स जेणेकरून जेवढे पण व्हिडिओज मी याच्यामध्ये ॲड करणार आहेत ते सगळे तुम्हाला डायरेक्टली मिळून जाईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जातील. तर आजचा जो सेक्शन आहे 11 तो आहे नगरसेवक म्हणून कार्यरत राहण्यास मनाई करणारी कारणे. सेकंड, अपात्र संबंधित प्रश्न न्यायाधीशाकडून ठरवले जाणे. आणि 13 जो आहे तो नगरसेवक पदावरून हटविण्याची जबाबदारी. तसे 3 सेक्शन आज आपल्याला कव्हर करायचे. तर चला स्टार्ट करूया आपण. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे अंडर सेक्शन 11 ऑफ ए व्हॉट डज अ काउन्सिलर सीज टू होल्ड ऑफिस. कलम 11 नुसार नगरसेवक कधी पदावरून मुक्त होतो. तर बघा, ऑप्शन आहे ऑन रिटायरमेंट. सेकंड, इफ डिस्क्वालिफाईड अंडर द सेक्शन 10. थर्ड, आफ्टर 5 years. अँड फिफ्थ, इफ डिफेटेड इन रिलेशन. तर करेक्ट आन्सर रिलेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इफ डिस्क्वालिफाईड अंडर द सेक्शन 10. कलम 10 अंतर्गत अपात्र ठरल्यास. ठीक आहे. अ काउन्सिलर इज डिस्क्वालिफाईड अँड सीज टू होल्ड ऑफिस इफ ही बिकम डिस्क्वालिफाईड अंडर सेक्शन 10. ठीक आहे. जर नगरसेवक कलम 10 अंतर्गत अपात्र ठरला तर तो पदावरून काय होतो, मुक्त होतो. नेक्स्ट, सेकंड, ॲज पर सेक्शन 11B ॲब्सेन्स फॉर हाऊ लॉंग कॉज डिस्क्वालिफिकेशन. कलम 11B नुसार किती कालावधीची अनुपस्थिती अपात्रस कारणीभूत ठरते. तर बघा, ऑप्शन आहे 1 month, 2 month. थर्ड, 3 consecutive month विदाउट अप्रुव्हल कॉज. अँड फोर्थ, 4 month. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, 3 consecutive months विदाउट अप्रुव्हल कॉज. सलग 3 महिने मंजुरीशिवाय जर नसेल तर अपात्र लागू होते. ठीक आहे. अनअप्रूव्ड ॲब्सेन्स फॉर 3 consecutive month रिझल्ट इन डिस्क्वालिफिकेशन. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, ॲज पर सेक्शन 11C अ काउन्सिलर इज डिस्क्वालिफाईड फॉर बिंग अनेबल टू अटेंड मीटिंग फॉर. कलम 11K नुसार बैठकीस उपस्थित राहू न शकल्यास अपात्र केव्हा लागते. तेव्हा ऑप्शन बघा, 4 months, 5 months, 6 consecutive month अँड 12 month. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 6 consecutive, सलग 6 महिने. फेल्युअर टू अटेंड मीटिंग्स फॉर 6 continuous month लीड टू डिस्क्वालिफिकेशन. सलग 6 महिने बैठकीस उपस्थित न राहिल्यास अपात्रता लागते. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, what is the consequence of acting a matter with personal professional interest under the section 11D. कलम 11D नुसार स्वतःच्या फायद्यासाठी काम केल्यास काय होते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, फाईन ओनली. सेकंड, टेम्पररी सस्पेन्शन. थर्ड, सीज टू होल्ड ऑफिस. अँड फोर्थ, रिप्रिमेंड फ्रॉम मेयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सीज टू होल्ड ऑफिस, पदावरून मुक्त होतो. ठीक आहे. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट इन कॉर्पोरेशन मॅटर रिझल्ट इन ऑटोमॅटिक लॉस ऑफ ऑफिस. व्यावसायिक किंवा वैयक्तिक हितसंबंध असल्यास नगरसेवक पदावरून मुक्त होतो. नेक्स्ट, फिफ्थ, हू कॅन रेफर डिस्क्वालिफिकेशन क्वेश्चन टू द जज अंडर सेक्शन 12 of 1. कलम 12(1) नुसार अपात्रतेचा मुद्दा न्यायाधीशाकडे कोण पाठवू शकतो.
तर बघा ऑप्शन आहे एनी सिटीजन, सेकंड द मेयर, थर्ड काउन्सिलर, अनादर काउन्सिलर और द कमिशनर, आणि फोर्थ आहे द स्टेट इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, नगरसेवक, दुसरा नगरसेवक किंवा आयुक्त. ठीक आहे. ओनली दीज ऑथॉरिटीज कॅन लिगली रेफर डिस्क्वालिफिकेशन केसेस टू द जज. फक्त नगरसेवक, दुसरा नगरसेवक किंवा आयुक्त अपात्रतेचा मुद्दा न्यायाधीशाकडे पाठवू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट, सिक्स्थ, until the judge give a decision under the 12(2) section 12(2) what is councillor status. कलम 12(2) नुसार न्यायाधीशाचा निर्णय येईपर्यंत नगरसेवकाची स्थिती काय असते. तर बघा ऑप्शन आहे सस्पेंडेड, थर्ड ऑटोमॅटिकली डिस्क्वालिफाईड, थर्ड नॉट डीम डिस्क्वालिफाईड अँड अंडर इन्व्हेस्टिगेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, नॉट डीम डिस्क्वालिफाईड, अपात्र मानला जात नाही. ठीक आहे. द काउन्सिलर इज नॉट ट्रीटेड ॲज अ डिस्क्वालिफाईड अंटिल द जज डिसिजन इज रिसिव्ड. न्याय निर्णय होईपर्यंत नगरसेवक अपात्र मानला जात नाही. नेक्स्ट, 7, हू कॅन रिमूव्ह अ काउन्सिलर फॉर मिसकंडक्ट अंडर द सेक्शन 31 ऑफ ए. कलम 13(1) नुसार गैरवर्तनासाठी नगरसेवकाला कोण हटवू शकतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, सेकंड म्युनिसिपल कमिशनर, थर्ड स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ स्टँडिंग कमिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. ठीक आहे. द स्टेट गव्हर्नमेंट होल्ड द ऑथॉरिटी टू रिमूव्ह अ काउन्सिलर फॉर मिसकंडक्ट और डिसग्रेसफुल कंडक्ट. ठीक आहे. गैरवर्तनासाठी नगरसेवकाला हटवण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असतो. नेक्स्ट, 8, what majority is required to remove a councillor for incapacity under the section 31 of B. कलम 13(1) नुसार असमर्थतेसाठी नगरसेवक हटवण्यासाठी किती बहुमत आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे सिंपल मेजॉरिटी, सेकंड 2/3 मेजॉरिटी, थर्ड 3/4 मेजॉरिटी अँड फोर्थ फुल कॉर्पोरेशन अप्रुव्हल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 3/4 मेजॉरिटी, 3/4 बहुमत. ठीक आहे. बघा, रिमूव्हल फॉर इनकॅपॅसिटी रिक्वायर 3/4 वोट ऑफ द कॉर्पोरेशन. असमर्थतेसाठी हटवण्यासाठी महापालिकेत 3/4 बहुमत आवश्यक आहे. नेक्स्ट, 9th, बिफोर रिमूव्हल व्हॉट मस्ट बी गिवन टू द काउन्सिलर ॲज पर सेक्शन 13 ऑफ 2. कलम 13(2) नुसार नगरसेवकाला हटवण्यापूर्वी काय दिलेच पाहिजे. तर बघा ऑप्शन आहे नोटीस फ्रॉम पोलीस, सेकंड अपॉर्च्युनिटी टू रिस्पॉन्ड, थर्ड फायनल वॉर्निंग अँड फोर्थ ट्रान्सफर नोटीस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, अपॉर्च्युनिटी टू रिस्पॉन्ड, उत्तर देण्याची संधी. ठीक आहे. काउन्सिलर मस्ट बी गिवन अ चान्स टू प्रेझेंट इन हिज केस बिफोर रिमूव्हल. हटवण्यापूर्वी नगरसेवकाला स्पष्टीकरण देण्याची संधी दिली जाते. नेक्स्ट, 10th, व्हॉट इज द डिफॉल्ट डिस्क्वालिफिकेशन पिरियड आफ्टर रिमूव्हल अंडर सेक्शन 13 ऑफ 3. कलम 13(3) नुसार हटविल्यानंतर अपात्रतेचा कालावधी किती असतो. तर बघा ऑप्शन आहे 3 इयर्स, 4 इयर्स, 5 इयर, 6 इयर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, 5 इयर्स, 5 वर्ष. ठीक आहे. अनलेस वेव बाय स्टेट गव्हर्नमेंट द काउन्सिलर रिमेन डिस्क्वालिफाईड फॉर 5 इयर्स. जर राज्य सरकारने माफ केले नाही तर 5 वर्ष अपात्रता लागू राहते. ठीक आहे. तसंच बघा KDMCची महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टची PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये फक्त MCQs आहेत 10,000, कंबाईंड इंग्लिश आणि मराठी आहे, कम्प्लीट आन्सर विथ एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF तिथनं परचेस करू शकता. ही खूप इम्पॉर्टंट PDF राहणार आहे KDMC 2025च्या एक्झामसाठी आणि अपडेटेड आहे हे May 2025ची. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, 11, हू कॅन वेव द 5 इयर डिस्क्वालिफिकेशन पिरियड अंडर द सेक्शन 13 ऑफ 3. कलम 13(3) नुसार 5 वर्षाची अपात्रता कोण रद्द करू शकतो. तर बघा ऑप्शन आहे हायकोर्ट, सेकंड स्टेट इलेक्शन कमिशन, थर्ड स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. ठीक आहे. द स्टेट गव्हर्नमेंट मे वेव और रिड्यूस द 5 इयर डिस्क्वालिफिकेशन. राज्य सरकार अपात्रतेचा कालावधी रद्द किंवा कमी करू शकते. नेक्स्ट, 12th, ॲज पर सेक्शन 13 ऑफ 4, हू डिसाइड डिस्प्यूट रिगार्डिंग
रिम्युएबल ऑफ काउन्सेबल. बघा कलम 13(4) नुसार नगरसेवकाच्या हटण्याबाबत वाद कोण सोडवतो? बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट लोकायुक्त, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, जज, कॉर्पोरेट रिझॉल्युशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड जज मीन्स न्यायाधीश. ठीक आहे. एनी डाऊट और डिस्प्यूट रिगार्डिंग रिम्युएबल शॅल बी रेफर्ड टू अ जज. नेक्स्ट 13. Which of the following is not a valid reason for councillor disqualification under section 11? कलम 11 नुसार खालीलपैकी कोणते कारण नगरसेवक अपात्रतेसाठी वैध नाही? तर बघा ऑप्शन आहे ॲब्सेन्स फॉर 3 months विदाउट अप्रुव्हल, सेकंड ॲक्टिंग विथ पर्सनल इंटरेस्ट, थर्ड ट्रान्सफरिंग प्रॉपर्टी अँड फोर्थ नो अटेंडन्स फॉर 6 months. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ट्रान्सफरिंग प्रॉपर्टी, मालमत्ता हस्तांतरण करणे. ठीक आहे. प्रॉपर्टी ट्रान्सफर इज नॉट लिस्टेड अंडर डिस्क्वालिफिकेशन क्रायटेरिया इन सेक्शन 11. मालमत्ता हस्तांतरण हे कलम 11 अंतर्गत अपात्रतेचे कारण नाही. नेक्स्ट 14. कॅन अ काउन्सिलर बी रिमूव्ह बाय पब्लिक वोट अंडर सेक्शन 13? कलम 13 अंतर्गत नगरसेवकाला जनतेच्या मताने हटवता येते का? तर बघा ऑप्शन आहे यस, नो, ओनली इन इमर्जन्सी अँड फोर्थ इफ अप्रूव्ड बाय मीडिया. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नो. ठीक आहे. ओनली स्टेट गव्हर्नमेंट और कॉर्पोरेशन 3/4 मेजॉरिटी हॅज ऑथॉरिटी टू रिमूव्ह. फक्त राज्य सरकार किंवा 3/4 बहुमताने महानगरपालिकेचा नगरसेवकाला हटवू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट 15. इफ अ काउन्सिलर डिस्क्वालिफाईड इमिडिएटली आफ्टर डिस्क्वालिफिकेशन कंप्लेंट. अपात्रते संबंधात तक्रार दाखल केल्यानंतर नगरसेवक लगेच अपात्र ठरतो का? तर बघा ऑप्शन आहे यस, नो, डिपेंड्स ऑन मेयर अँड थर्ड डिपेंड्स ऑन कमिशनर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड नो. ॲज पर सेक्शन 12(2) काउन्सिलर रिमेन क्वालिफाईड अंटिल जज वर्डिक्ट. ठीक आहे. कलम 12(2) नुसार न्याय निर्णय येईपर्यंत नगरसेवक अपात्र मानला जात नाही. नेक्स्ट 16. What ensure natural justice before a councillor is removed? नगरसेवक हटण्यापूर्वी नैसर्गिक न्याय कशामुळे सुनिश्चित होतो? तर बघा ऑप्शन आहे अनॉमस कंप्लेंट, मीडिया कव्हरेज, अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हियर्ड अँड पोलीस व्हेरिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हियर्ड, ऐकून घेण्याची संधी. काउन्सिलर मस्ट बी गिव्ह अ फेअर चान्स टू रिस्पॉन्ड टू चार्जेस. हटवण्याआधी उत्तर देण्याची संधी म्हणजे नैसर्गिक न्याय. तसंच बघा ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की तुमचं लाईक मीन्स मला प्रोत्साहन की मी तुमच्यासाठी असेच कंटिन्यू व्हिडिओ टिल एक्झामपर्यंत बनवणार. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 17. विच ऑथॉरिटी रेफर डिस्क्वालिफिकेशन टू जज अंडर द सेक्शन 12? कलम 12 अंतर्गत कोण अपात्रतेचा मुद्दा न्यायाधीशाकडे पाठवू शकतो? तर बघा ऑप्शन आहे मेयर ओनली, सेकंड स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड कमिशनर और काउन्सिलर अँड फोर्थ स्टँडिंग कमिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कमिशनर और काउन्सिलर, आयुक्त किंवा नगरसेवक. ठीक आहे. कमिशनर और काउन्सिलर और एनी अदर काउन्सिलर कॅन रेफर्स द मॅटर. आयुक्त, नगरसेवक किंवा दुसरा नगरसेवक हे तक्रार करू शकतात. नेक्स्ट 18. डिस्क्वालिफिकेशन ड्यू टू नॉन अटेंडन्स फॉर 6 months रिलेट्स टू विच सेक्शन? 6 महिन्याच्या उपस्थितीमुळे अपात्रता ही कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 9, सेक्शन 10, सेक्शन 11 अँड सेक्शन 13. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेक्शन 11 कलम 11. ठीक आहे. नॉन अटेंडन्स क्लॉज इज रिकवर्ड अंडर द सेक्शन 11C. अनुपस्थिती संदर्भातील तरतूद कलम 11क मध्ये आहे. नेक्स्ट 19. What happens if councillor fails to get 3/4 vote for removal under incapacity? नगरसेवकाला असमर्थतेसाठी 3/4 मत मिळाली नाही तर काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑटोमॅटिकली रिमूव्ड, सेकंड रेफर्ड टू हायकोर्ट, थर्ड नॉट रिमूव्ह अँड फोर्थ सस्पेन्शन इज गिवन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नॉट रिमूव्ह, हटवला जात नाही. विदाउट 3/4 मेजॉरिटी काउन्सिलर रिमेन्स इन द ऑफिस. बहुमत मिळाले नाही तर हटवण्याची प्रक्रिया अपूर्त राहते. तसंच बघा KDMCची महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन थेरी प्लस MCQs PDF अवेलेबल आहे. याच्यामध्ये थेरी सुद्धा आहे आणि MCQ सुद्धा आहे. ज्यांना ही PDF हवी असेल इंग्लिशमध्ये आहे, ही PDF तुम्ही परचेस करू शकता.
थेरी दिलेला आहे, MCQs दिले आहे, विथ आन्सर विथ एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF इथनं परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द प्रायमरी ऑथॉरिटी फॉर रिम्युएबल ऑर मोरल ऑर डिसग्रेसफुल ग्राउंड? नैतिक किंवा लज्जास्पद कारणावर नगरसेवक हटवण्याचा मुख्य अधिकार कोणाचा आहे? तर बघा ऑप्शन आहे कॉर्पोरेशन, स्टेट इलेक्शन कमिशन, स्टेट गव्हर्नमेंट अँड वॉर्ड कमिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. अंडर सेक्शन ऑफ 13A ऑफ 1 द स्टेट गव्हर्नमेंट मे रिमूव्ह अ काउन्सिलर. कलम 13A अनुसार राज्य सरकारकडे हटवण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट 21, व्हॉट इज द मिनिमम पिरियड ऑफ डिस्क्वालिफिकेशन आफ्टर रिम्युएबल अनलेस वेव्ड? हटविल्यानंतर माफ न केल्यास किमान अपात्रता कालावधी किती असतो? बघा ऑप्शन आहे 2 इयर्स, 3 इयर्स, 4 इयर्स, 5 इयर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे 5 इयर्स. ठीक आहे. द लॉ प्रिस्क्राइब 5 इयर्स डिस्क्वालिफिकेशन अनलेस वेव्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. राज्य सरकारने माफ न केल्यास 5 वर्षाची अपात्रता लागते. नेक्स्ट 22, विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट रिमूव्ह अ काउन्सिलर? खालीलपैकी कोण नगरसेवकाला हटवू शकत नाही? तर बघा ऑप्शन आहे मेयर, स्टेट गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन बाय 3/4 वोट अँड जज बाय डिसिजन. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट, मेयर मीन्स महापौर. मेयर अलोन हॅज नो ऑथॉरिटी टू रिमूव्ह अ काउन्सिलर. महापौराला नगरसेवक हटवण्याचा अधिकार नाही. नेक्स्ट 23, हु एन्श्युअर जस्टिस इन केस ऑफ डिस्प्यूट अबाउट काउन्सिलर रिमूव्हल? ठीक आहे. नगरसेवक हटवणुकीवरील वादात न्याय कोण सुनिश्चित करतो? तर बघा ऑप्शन आहे महापौर मीन्स मेयर, लोकायुक्त, जज अँड कमिशनर. करेक्ट आन्सर आहे थर्ड, जज मीन्स न्यायाधीश. अंडर सेक्शन 13 ऑफ 4 अ जज हँडल रिम्युएबल रिलेटेड डिस्प्यूट. कलम 13(4) नुसार न्यायाधीश वाद सोडवतो. नेक्स्ट 24, कॅन रिमूव्हल फॉर इनकॅपॅसिटी बी डन विदाउट काउन्सिलर कन्सेंट? नगरसेवकाच्या असमर्थतेसाठी त्याची संमतीशिवाय हटवता येते का? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट यस विथ मेजॉरिटी वोट, सेकंड नो ऑलवेज रिक्वायर कन्सेंट, थर्ड यस बाय ज्युडिकल ऑर्डर अँड फोर्थ ओनली इफ काउन्सिलर इज प्रेझेंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट यस विथ मेजॉरिटी वोट्स. कॉर्पोरेशन कॅन वोट विथ 3/4 मेजॉरिटी विदाउट काउन्सिलर कन्सेंट. नगरसेवकाची संमती नसली तरी 3-4 मतांनी त्याला हटवता येते. नेक्स्ट 25, विच सेक्शन कव्हर रिम्युएबल फॉर मिसकंडक्ट ऑर इनकॅपॅसिटी? गैरवर्तन किंवा असमर्थतेसाठी हटवण्याचे कोणते कलम लागू होते? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 10, सेक्शन 11, सेक्शन 12, सेक्शन 13. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, सेक्शन 13. ठीक आहे. सेक्शन 13 डील्स एक्सक्लुसिव्ह विथ रिम्युएबल फॉर मिसकंडक्ट ऑर इनकॅपॅसिटी. कलम 13 हे गैरवर्तन किंवा असमर्थतेसाठी हटवण्यास लागू होते. ठीक आहे. तसंच बघा KDMC साठी कंबाईन MCQ PDF अवेलेबल आहे 10,000 प्लस MCQs कंप्लीट विथ आन्सर विथ एक्सप्लेनेशन. तसंच थेरी प्लस MCQ PDF सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये थेरी प्लस MCQs टॉपिक वाईज एक्सप्लेनेशन इंग्लिशमध्ये. आणि जे अकाउंट्सवाले असतील त्यांनी अकाउंटसाठी सुद्धा नोट्स आहेत, त्या अकाउंटसुद्धासाठी नोट्स घेऊ शकतात. तसंच इंजिनिअरिंग जे ज्युनियर इंजिनिअरची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी सिव्हिलसाठी पण नेक्स्ट वीकपासून तुम्हाला PDF अवेलेबल होऊन जाईल. त्याचीसुद्धा आपण सिरीज स्टार्ट करणार आहे, जी आता आपण जी म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टची जशी चालू केलेली आहे 25 क्वेश्चनची, तशीच त्याचीसुद्धा आपण सिरीज स्टार्ट करणार आहे लवकरात लवकर. त्याचीसुद्धा PDF मी अवेलेबल लवकरात लवकर करून देणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.